वळिवडेतील रत्नोदय कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या रुकडी शाखेचा शुभारंभ नांदणी मठाचे मठाधिपती स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी खासदार धैर्यशील माने, काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील, दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील, आदिनाथ किणिंगे, रुकडीच्या सरपंच राजश्री रुकडीकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। रत्नोदय कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड वळिवडे यांच्या रुकडी शाखेचा शुभारंभ थाटामाटात महात्मा गांधी आणि देशाचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांचं मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आलं। संस्थेचे चेअरमन राजगोंडा वळिवडे यांनी संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेतला। यावेळी आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते रुकडी आणि परिसरातील स्पर्धा परीक्षांसह विविध स्पर्धांमध्ये यशस्वी झालेल्या गुणवंतांचा सन्मान करण्यात आला। सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या आधार फाउंडेशनचाही विशेष गौरव करण्यात आला। आमदार सतेज पाटील यांनी सोसायटीच्या कार्याचा गौरव करून आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता ठेवत सोसायटीनं समाजहितासाठी कार्यरत राहावं असं आवाहन केलं। खासदार धैर्यशील माने यांनी सोसायटीच्या माध्यमातून सर्वसामान्यांचं आर्थिक जीवनमान उंचावण्याला मदत होईल असा विश्वास व्यक्त केला। यावेळी सोसायटीच्या संचालकांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते।